लहान मुलांना ना एक कुतूहल असतं प्रत्येक गोष्टीचं. प्रत्येक गोष्ट त्यांना खूप म्हणजे काय एक्सप्लोर करायची असते म्हणा किंवा त्यांच्यासाठी खूप नवीन असते किंवा त्यांना हेच करायचं असतं. तर आम्ही रिक्षानेच जात होतो. तर त्याला ते मोदकला ना ते पकडायचं असतं. ते पकडून एवढी खुशी वाटत होती, तो सोडतच नव्हता. तर लास्ट व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं की मी गावी गेले होते. मोदक आणि आम्ही गावी गेलो होतो. तर नेमकं मंगळवारी अंगारक चतुर्थी आलेली आणि आमच्या गावाशेजारी ना नामलगावचा गणपती खूप म्हणजे नाही का पावणारा गणपती म्हणा किंवा खूप फेमस आमच्या तिकडचं खूप देवस्थान आहे, जवळच आहे. तर आम्ही तिकडे गेलो होतो आणि तुम्ही पाहू शकता, तुम्हीही दर्शन करू शकता. खरं म्हणजे एवढं छान दर्शन झालं आमचं. जास्त काही गर्दी नव्हती कारण की थोडं लेट गेलेलो आम्ही. आणि तुम्ही मागे पाहू शकता वासुदेव है ना, आजकाल बघायला मिळत नाही. मी लहान होते ना तेव्हा प्रत्येक म्हणजे नाही का काही दिवसानंतर असं घरी सकाळी सकाळी बघायला मिळायचे, पण आत्ता नाही मिळाय. तर तिथे मला ते दिसले म्हणून म्हटलं नक्की शेअर करावं. आणि त्यानंतर घरी गेलो. रक्षाबंधन आम्ही सेलिब्रेट केलं, राखी बांधली मी भावाला. पण व्हिडिओ काही काढला नव्हता म्हणून हे काही पिक्स आहेत जे मी इथे पोस्ट करते. तर तब्बल 11 वर्षानंतर मी माझ्या भावाला राखी बांधते. कारण की प्रत्येक वर्षी काय होतं, मी पोस्टानं राख्या पाठवते. एवढ्या लांब जाणं होत नाही शक्यतो तर. तर ते पण खूप छान वाटलं रक्षाबंधनला भावांना भेटून. तर मला मोठा भाऊ पण आहे आणखीन एक, पण ते घरी नव्हता सध्या. तर मी छोट्या भावाला राखी बांधलेले फोटोज टाकलेत तुमच्यासोबत. आणि मोदकची मस्ती, तो त्याच्या माऊसोबत एवढा खेळत होता ना, म्हणजे त्याचं असं आहे की कुठेही जा, माझं माझं सुरू आहे, मला काय घेणे देणे नाही. तुम्ही प्रवास करा, तुम्ही फिरा, कुठे घेऊन जाताय किंवा नवीन जागा आहे काय, त्याला काही घेणे देणे नाही. तो एकदम त्याचा मस्त असतो. नंतर ही बघा गोगलगाय, म्हणजे मी तरी माझ्या आयुष्यात फर्स्ट टाइम एवढी मोठी गोगलगाय बघितली. कारण मी त्या छोट्या छोट्या पावसाळ्यात बघितल्यात, पण ही मी फर्स्ट टाइम बघितली आहे. म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करा. नंतर आम्हाला सोडवायला माझी बहीण, आई आणि भाऊ आले होते. मग त्यांचं काय मोदकचा आणि त्यांचा लाड सुरू होता. सोडावंसं वाटत नाही ना नातवाला. मग त्यांनी आम्हाला बाय बाय केलं. चला मीही बाय करते, भेटू परत.